हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे अश्विनी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं पुण्याहून मनालीपर्यंतचा प्रवास. सो आज आहे दिनांक 8 मे 2025. काल इंडिया आणि पाकिस्तानमध्ये वॉरलाईक सिच्युएशन झाली होती, त्यामुळे आम्ही जरा कन्फ्यूज होतो काय करायचं, पण आमच्याकडे काही ऑप्शन नव्हतं कॅन्सलेशनचं. सो आम्ही जायचं डिसाईड केलं आहे. ही आहे माझी मुलगी त्रिशा. सो आम्ही आता निघालो आहोत. पुण्याहून दिल्लीला आम्ही प्लेनने जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आमचा बसचा प्रवास आहे मनालीपर्यंतचा. सो यामध्ये मी सगळे तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे, कुठून कसं जायचं, काय कॉस्टिंग आहे. सो आम्ही एअर इंडियाचं बुकिंग केलं होतं, येऊन आणि जाऊन दोन्ही याचं एअर इंडियाचं केलं होतं. आम्हाला नियर अबाउट 3 लोकांचं 53,000 लागले. सो आमची बस येण्यासाठी वेळ होता, तोपर्यंत आम्ही डिनर करून घेतलं. इथे आलो आहोत जवळच डोसा प्लॅनेटला. इथे आम्ही मागवला होता रवा मसाला डोसा आणि मसाला डोसा. इथे 2-3 टाईपच्या चटणी सांबर वगैरे दिलं होतं. ॲम्बियन्स तर छानच होतं. सो आमचा 10-11 तासाचा प्रवास असल्यामुळे बसने जवळपास 12-12:30च्या दरम्यान इथे हॉल्ट घेतला. कुणाला काही जेवायचं वगैरे असेल तर पण आम्ही डिनर करून घेतलं होतं. जो आम्ही काही जेवण वगैरे काही केलं नाही. सो वॉशरूम वगैरे क्लीन होते. ही पाहू शकता तुम्ही आमची बस. छान होतं, कम्फर्टेबल सीट्स वगैरे होते, ब्लँकेट्स वगैरे होते. ही आहे वॉल्वोची 9600 आय थिंक. आता सुरू झालं आहे डे 2. सकाळ झाली आहे. ही शूटिंग तर माझ्या मुलीने घेतली आहे, बिकॉज तीच लवकर उठली होती. तिने अशी शूटिंग केली. तिने सांगितलं पण मला, मम्मा ही मी शूट केलं आहे, तुम्ही नक्की टाक ब्लॉगमध्ये. सो आम्ही ब्रेकफास्टला थांबलो आहोत. एक छोटासा ढाबा आहे, तिथे थांबवलं होतं. तिथं आलू प्याज पराठा घेतला होता आणि चहा घेतला होता. टेस्टला तर सगळं छान. सो हा ढाबा आहे मंडी इथे. आता
आता आपण निघालो आहे आपल्या रूमकडे. हा आहे रिसॉर्टचा प्ले एरिया. या रिसॉर्टमध्ये जिम, प्ले एरिया सगळं काही आहे. गार्डन तर खूपच छान आहे. 2 गार्डन आहे या रिसॉर्टला. हे आहे छोटंसं गार्डन, बॅक साईडला अजून एक मोठं गार्डन आहे. सो आपण घेतली आहे गार्डन व्ह्यू रूम. ॲक्च्युली हे रिसॉर्ट आम्हाला विथ ब्रेकफास्ट आम्हाला पडलं आहे 9,000 पर डे. सो आता आपण छोटीशी रूम टूर घेऊयात कसं. आपण आता कुठे आलो आहे मम्मा? रेस्टॉरंट लंचसाठी. सो दिस इज द मेन्यू. हो 5 मिनटं लागेल ना. आता आम्ही मेन्यू ऑर्डर करणार आहे. आमचं जेवण आता आलं आहे. आम्ही मागवलं होतं नूडल्स, जिरा राईस, दाल फ्राय आणि चीज बॉल्स. ॲक्च्युली आम्हाला जास्त भूक नव्हती, त्यामुळे हे सुद्धा आम्हाला हेवी झालं ॲक्च्युली. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं हडिंबा देवीसाठी. सो आता आम्ही निघालो आहे हडिंबा देवीला. ॲक्च्युली आमच्या रिसॉर्टपासून ते वॉकेबल डिस्टन्सला होतं, त्यामुळे आम्ही पायी चालत जाण्याचाच निर्णय घेतला. छान दिसतं बेटा, मस्त दिसतंय. हां, फोटोज पण छान आले आपले. व्ह्यू पण छान आहे, एकदम मस्त आहे. छान व्ह्यू आहे एकदम. बाय. सो आता आम्ही नंतर मॅगी खाण्यासाठी आलो आहे. मंदिराच्याच बॅक साईडला एक मॅगीचं स्पॉट होता, तर तिथे आम्ही मॅगी खायला आलो आहोत. गरम गरम मॅगी खाल्ली थंड वातावरणात मस्त. त्यानंतर आम्ही शॉपिंग केली छान. मंदिराच्या पायथ्याशीच असे भरपूर सारे शॉप्स आहे. तिथे वुलनचे खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहे.
रात्रीच्या जेवणासाठी आम्ही आमच्याच रिसॉर्टमध्ये आलो आहोत. इथे बफेट सिस्टीम आहे. खूप सारे ऑप्शन आहे व्हेज नॉनव्हेजमध्ये. नॉनव्हेजमध्ये आज चिकन आणि अंडा करी आहे. दोन्ही खूप छान आहे. म्हणजे बेसिकली मला वाटतं यांचं इंडियन चांगलं आहे. चायनीज ओके ओके आहे, एवढं काही खास नाही आहे. नूडल्स वगैरे ओके आहे, बट इंडियन खूप चांगलं आहे. आवडलं मला. त्याच्यामध्ये सगळं फिनिश केलं. चलो मम्मा. अरे सहज पडतंय का मागे? 1 2 3 4 5 6. पुन्हा एक चान्स आहे तुझं. Six. बेटा तुम्ही खेळ, मला काम करायचं. कसं आहे पिल्लू? काय भेटे? आता आम्ही आलो होतो इथे ब्रेकफास्टसाठी भरपूर ऑप्शन आहे. ऑमलेट, मॅक्रोनी, साऊथ इंडियन. त्यानंतर आम्हाला निघायचं होतं क्लब हाऊसला. सो माझी मुलगी आवडताना माझी शूटिंग काढते. तिलाही खूप आवडतं शूटिंग काढायला. त्यानंतर आम्ही जाणार होतो क्लब हाऊसला. तिथे शॉपिंगचे खूप सारे ऑप्शन आहे, नाही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे. सो तुम्ही बघू शकता तिथे. रिव्हर जम्पिंग. सो आता आम्ही पर्स खरेदी करून बाहेर आलो आहोत. बाहेर सुद्धा शॉपिंगचे खूप सारे ऑप्शन्स आहे. आता आम्हाला खायचे येथील ट्रेडिशनल डिश सिद्धू. बेटा लोकल फूड आहे.
इट्स हेल्दी. कसं लागणार let's see. कसं आहे डिफरंट आहे ना चिचू. छान आहे. ते काय आहे आतल्या ना बेटाच्यासारखं लागतंय. शेंगदाण्याच्या चटणी सारखं शेंगदाण्याची चटणी कशी लागते तसं लागतं. अक्रोड येते. अक्रोड आहे पण शेंगदाण्याच्या चटणीसारखं लागतं बघ ना. इट्स गुड. यानंतर आम्ही छोटी मोठी शॉपिंग करण्यासाठी आलो. थोडे किचन्स घेतले, मॅग्नेट्स घेतले. खूप सारे ऑप्शन्स होते इथे लहान मुलांसाठी. सो त्रिशू तर एकदम खुश होती इथे. काय घेऊ काय नको असं झालं होतं तिला. हो का. तुम्ही बघू शकता खूप सारे ऑप्शन आहे इथे. यानंतर आम्ही एका छोट्या कॅफेमध्ये आलो होतो. अगदी नदी किनारी होतं. सो खूपच छान व्ह्यू होता. ऑर्डर देऊन आम्ही नंतर पाण्यामध्ये थोडंसं टाइमपास करायला गेलो. थोडा पाण्यामध्ये टाइमपास केल्यानंतर आम्ही एका कॅफेमध्ये आलो आहोत. रिव्हर म्युझिक कॅफे समथिंग. तिथे त्रिशूला काहीतरी गोड खायचं होतं म्हणून चला आपण ट्राय करूयात. ॲक्च्युली याची रिव्ह्यू पण बघितली होती आम्ही गुगलवर. सो तिथले पेस्ट्रीज अँड सिनेमन रोल वगैरे छान असतं म्हणून आम्ही ट्राय करूयात. मग त्रिशू बरेच ऑप्शन आहे त्रिशू. पेस्ट्री, सिनेमन रोल, मसाला टी. So let's have it. Tell me how it is. Soft. Nice. What about this? सिनेमन जे असतं कमी शुगर आहे. कमी शुगर आहे. टी टाइम. टी टाइमच झाला. हा अरे Today's menu, lemon coriander soup, raisam, some salads, rice, सब्जी बनी हुई वेजिटेबल्स, fish and yeah, ice cream. नॉनव्हेज छान आहे का? हा? नॉनव्हेज दोन्ही चांगलं आहे. फिश
फिश टिक्का आणि अफगाणी टिक्का चिकन. अच्छा दिशू तुला काय आवडलं? सँडविच ना छान आहे सँडविच. दिशू ऑल टाइम फ्रूट लवर. तो आता BRO के अंदर और ये तो कर देते एकदम से. हाँ. जो हमारा मनाली से नीचे को गया नीचे वाला है वो आता है वैसे तो स्टेट उसमें ना म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में आता रहेगा आपके मनाली वाला जो भी रहेगा. ये तो BRO के अंडर है. इसमें तो ये मतलब एकदम से बना देते हैं. ये रोड तो ऐसा बुरा हाल हो गया था ना हाँ. लेकिन इन्होंने काफी अच्छा कर दिया. फटाफट कर दिया. सो आज आहे 11 मे. आज आहे आमची लग्नाची ॲनिव्हर्सरी. सो आज आम्ही निघालो आहोत मस्त बर्फामध्ये खेळायला. सो आता आम्ही कॅब बुक केली आहे. ती आम्हाला पडली आहे 2,500ला. सो 2-3 पॉईंट ते कवर करणार आहे. अटल टनल देन एक सिसू विलेज 1-2 पॉईंट्स असे ते कवर करणार आहेत. मी तुम्हाला सांगेलच पुढे काय काय कवर केलं. आता आपण अटल टनल क्रॉस करत आहोत. सो इथले आत्ताचं टेम्परेचर अराउंड 3 डिग्री आहे. अटल टनल एकदम थंड वातावरण खूपच छान व्ह्यू होता. अटल टनल क्रॉस करून जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा एकदमच मस्त थंड व्ह्यू होता. मजा येते का? 3 डिग्री आहे सध्या. 3 डिग्री टेम्परेचर. Got the ice. With ice. So much of snow. Snowy snow. Everywhere is just a snow. Oh. स्वेटर घालायला पाहिजे होतं. आता घालू. आता पहिले स्वेटर घालू. आता लुक ॲट दिस अटल टनल. हवा आल्यावर खूप थंड वाटतंय. हवा आल्यावर खूप थंड वाटतंय. Yes, it's Maggie time. Really nice. Snow. Look at the valley. आम्ही सिसूला जायच्या आधी ब्रेक घेतला एका रेस्टॉरंटमध्ये. छोटासा असा ढाबा होता. खूपच छान असं एन्व्हायरमेंट होतं, व्ह्यू होता. त्या रेस्टॉरंटचं नाव तुम्ही बघू शकता, री दांगला रेस्टॉरंट. ॲक्च्युली खूप सिम्पल होतं पण फूड खूप छान होतं. क्लीन आणि हायजेनिक होतं सगळं. सो त्यामुळे वॉशरूम वगैरे पण छान होते.
आता आपण आलो आहोत सिसूमध्ये. इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे. आता पाऊस पडतोय, थोडंसं खूप थंड वातावरण आहे. सो आता आम्ही ही राईड करणार आहोत. मस्त ATV राईड. यू कॅन सी द वॉटरफॉल. मस्त आहे, मस्त. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे इथे. झिप लाईन, ATV राईड्स, लेक साईड बोटिंग. दिस इज ऑल्सो वन ऑफ. चला आलो आहे सिसूला. सिसू झिपलाईन. सो इथे ॲक्टिव्हिटीज होतात सगळ्या. सो आता आपण आलो आहोत सोलांग व्हॅलीमध्ये. इथे पण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तर आता आपण आलो रोपवे मध्ये. हायेस्ट रोपवे पॉइंट. आता मजा येईल सोलांग व्हॅलीला. आणि याची आहेत किती 750 एका लोकांचे. लहान मुलगा असो या मोठे सगळ्यांना सेम 750 रुपये. आता बघू इथून कसे मजा येते. चला आता निघायचं plan आहे. चला बघा आपण किती वर येणार आता. वाव. हे बघा सगळीकडनं किती हाईटवर जाणार आहे आपण. हे बघा किती height वर आहे. आता व्ह्यू बघत राहा. सो आता आम्ही आलो आहोत आणि आम्ही आमच्या रिसॉर्टवर ते आलो आहोत आणि आम्ही मागवलं आहे मिक्स भजी, चटणी
आणि मसाला टी. It's tempting. सो आता मी आलो आहे आमच्याच रिसॉर्टमध्ये जेवायला. पनीर मटर खूप छान मस्त ऑप्शन्स आहेत चायनीज, इंडियनमध्ये मंचुरियन, फ्राईड राईस, मंचुरियन सलाड, आणि सोबत लाईव्ह म्युझिक तर चालूच होतं. So रायता. जेवण तर छान जाणारच. As usual, bread, toast, tea, coffee, milk, Kellogg's, pumpkin juice. Then we have muffin slice, sandwiches. Then we have paratha. We have medu vada, sambar, pav bhaji. This is pav and this is pav bhaji. Fruits and as usual ukma. And then like counter for. सो आता आम्ही सन पार्क रिसॉर्टमध्ये चेक इन केलं आहे. बघू शकता सगळं. बिग मिरर. balcony. See the view. सो आता आपण मागवलं आहे दाल खिचडी, बिर्याणी, मिक्स पकोडा, पापड आणि रायता. कसं आहे पिल्लू? खूप छान आहे, मला खूप आवडलं.
आपण हॉल घेतला आहे नियर अबाउट 6:30 फॉर ब्रेकफास्ट. अजून आपण दिल्लीपासून 1 तासाच्या अंतरावर आहोत. उत्सव ढाबा. So they have given you option like aloo paratha, onion paratha and paneer paratha, sandwich and tea. You have to choose. Okay. पोहे. And pohe also. Ambience is good actually. Washroom also clean. जेवणच. सो आता आम्ही पोहोचलो आहे दिल्ली एअरपोर्टला. बॅक टू होम. दिल्ली टू पुणे. आता आमची फ्लाईट आहे दुपारची. Now we are going to this cafe, Carnatic cafe, like the South Indian cafe. Ambience is very good. सो आता आपण दिल्ली एअरपोर्टला थांबलो आहोत. सो इट्स अ लंच टाईम. थत्ते इडली आणि आम्ही एक रवा मसाला डोसा ऑर्डर केला आहे. तो येईलच. कसं आहे त्रिशू? मला साऊथ इंडियन खूप आवडतं आणि खूप छान. मला खूप आवडलं. सी आता आमचा रवा मसाला डोसा आला आहे. ही रोस्ट मसाला डोसा. ही रोज मसाला डोसा. 3 टाईपच्या चटणी दिल्या आहेत. सांबर, आलूची सब्जी